लाइफ एक सेकंड में चेंज हो सकती है अगर तुम लोग ये सोच लो तो। है ना? ये शायद तुम्हारा लाईफ का टर्निंग पॉइंट हो सकता आहे. मग आता हे टर्निंग पॉइंट होऊ शकते म्हणजे कोणता टर्निंग पॉइंट असू शकते? तर काही लोकांचं म्हणणं आहे की अजून तो वेळ यायची आहे आमच्यावर, आहे ना? जेव्हा आम्हाला असं वाटेल की हाच टर्निंग पॉइंट आहे तेव्हा होईल, असं नाही होत. जर तुम्हाला काही ना काही स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणायचे आहे, तर काल तुम्ही जे करत होते त्याच्यापेक्षा वेगळे तुम्ही आज काहीतरी करून राहिले. तोही तुम्हारा लाइफ में कुछ ना कुछ इम्प्रूवमेंट होगा ना बॉस. बरोबर आहे की नाही? आणि हा जो थॉट आहे किंवा हा जो विचार आहे, म्हणजे ये बाय डिफॉल्ट क्रिएट नहीं होगा, ये तुमको सोचना पड़ेगा, तुमको खुद के ऊपर वर्क करना पड़ेगा, तुमको खुद के बारे में सोचना पड़ेगा, खुद के इंप्रूवमेंट के बारे में सोचना पड़ेगा रादर, तो जाके ये हो पाएगा. ऑल डिपेंड्स ऑन यू कि तुम क्या सोचते हो तुम्हारे लाइफ. अभी तक हो जो हो गया तो हो गया. जे झालं ते झालं. दिस इज द न्यू जर्नी, दिस इज द न्यू बिगिनिंग, दिस इज द न्यू लाइफ. हर दिन नया है किंवा प्रत्येक मोमेंट नवीन आहे. आपण ते आपल्याविषयीचे तेच दुराग्रह किंवा तेच आहे. कभी तो उठ के खड़े होंगे कि यू आर टेकिंग स्टैंड फॉर योरसेल्फ. और किसकी लाइफ कब चेंज हो जाए और किसको ऐसा लगे कि ये मोमेंट है साला यहाँ से अपने को चेंज करना है, ये नाही बता सकत ना बॉस. म्हणजे एक स्टोरी आहे का बम ते आफ्रिकेचे जंगल समजा आहेत आणि तिथे ते पायथ्याशी आदिवासी एक जमात राहते. मग त्यांचे जे बिझनेस समजा आहे त्या आदिवासी लोकांचा तो एकच बिझनेस की सकाळी उठले, है ना? आता ते पायथ्याशी राहतात. पाणी जे आहे ते वरती नॅचरली कुठेतरी टेकड्यावर, हो ना? की सकाळी उठले की पाण्याच्या बकेटी घेतल्या. हां. आणि गेले टेकड्यावर पाणी भरायसाठी. मग सर्व उठले, मग आता सर्व ग्रुपला त्याला एकच काम होतं पाणी भरायचं सकाळी उठल्या-उठल्या. बरोबर आहे. एक तर आदिवासी जमात, काहीतरी 200-300 लोकं किंवा 100-150 लोकं किंवा असे काहीतरी राहत असतील. तर ते जायचे बकेटा घेऊन, त्या तिथे ते झरणा-फिरणा जो काही असेल, तिथून त्या बकेटा टाकल्या, बकेटा घेतल्या, बकेटा घेऊन आले. बरोबर. बकेटा ठेवल्या, की मग दुसरी सोय हां, बत्ता तो मारावा लागेल ना रे बा. मग धनुष्यबाण उचलले, जंगलात गेले शिकारी करायसाठी. ते काही श्रावण पाळत नव्हते, की वा श्रावण आहे, जमत नाही. होऊन जाऊ दे श्रावण. त्याची तर कर आहे. पोरा होऊन गेला. मग पाहू कसं काय तर, है ना? ते काही ह्या गोष्टी मानत नव्हते. है ना? त्याला काही श्रावण-श्रावण नव्हता. त्याला काही सोमवार-सोमवार नव्हता किंवा काही श्रावण-सोमवार नव्हते. बरोबर आहे. धरले, उठले, शिकार करायसाठी गेले. शिकार करायसाठी गेले, शिकार पकडून आणल्या. बरोबर. बसले, ते शेकोटी गेली, पेटवली, त्याच्या भोवती हुहा, हुहा, हुआ आणि जेवण केलं. बरोबर. हुआ, हुआ करत होते की नाही मला माहीत नाही. पिक्चरमध्ये दाखवतात त्याचं काहीतरी करतात मग. त्याच्यावरून मी सांगू शकतो. बरोबर आहे की असं होतं म्हणून. मग ते चालू त्यांची लाईफ जी आहे ती जशी चालू होती तशी चालू. एक माणूस त्याच्यात होता, जो बम आळशी, है ना? हे सकाळी उठले आणि सर्वजण चालले समजा. उठून सर्वजण चालले म्हणजे पाणी भरायसाठी म्हणून उठले नाही हां. नाहीतर ते हे सकाळी उठले आणि सर्वजण चालले पाणी भरायसाठी. तो लेकाचा आता आपल्यासारखा असेल तो. हां, तो झोपलेला असायचा. त्याचा बाप तितकाच खडूस माणूस, है ना? किंवा आपलं पोट्ट काही काम करत नाही. तेव्हाही प्रॉब्लेम हां, म्हणजे बापाला तेव्हाही प्रॉब्लेम किंवा हे आपलं पोट्ट काम करत नाही म्हणून, है ना? बाप रोज सकाळी त्याले उठून, है ना, जोरात लाथ, हे खाऊन-खाऊन नुसतं हे होऊन राहिला, काही कामधंदे नाही, काही नाही, काही नाही. चालू उठून होय पाणी आणायसाठी, है ना? स्टुपिड, इडियट, नॉनसेन्स जे काही शिवाय देत असतील समजा, तो त्याच्या भाषेत. मग ते पोट्ट उठलं, मग ते पोट्ट उठायचं, ते बॅग घ्यायचं, ते सर्वजण चालले समोर, हा चालला मागून हातात किंवा काय जीवनात पडलेलं आहे, रोज सकाळी उठा आणि पाणी भरायसाठी जा, है ना? आणि हे काय दलिंदर काम आपल्याला करावं लागतात. मग आले की मग शिकार करायसाठी जा. मग शिकार पहा ते इकडून तिकडे पळते आणि तिकडून तिकडे पळते. सोपी गोष्ट नाही आहे शिकार करणं, बेकार आहे. बरोबर आहे की नाही? मग ते शिकार इकडून तिकडे पळते मग आपण त्याच्या मागे पळा, मग ते पकडा, नाही करा, आराम करा. करू द्या याले शिकार.
अशी त्याची लाईफ चालू. रोज घरी बोलणे की बा तू काही करत नाही, काही नाही, हे नाही, कधी कमावशील, कधी स्वतःच्या पायावर उभा राहशील, असं तसं हे ते, स्वतःच्या पायावर उभा राहणं म्हणजे कधी शिकारी बिकारी करशील, असं करशील, तसं करशील. रोज सकाळ झाली की बाप धाड धौड चालू त्याचं, ते बकेटा घेऊन जाणं, हे आणणं ते ना, लाईफ अशीच चालू. एक दिवस काय झालं की जंगलामध्ये तो झाडाच्या खाली बसलेला होता आणि बांबूंचा ते जंगल समजा किंवा झाडच समजा तिथे. आणि तो मग आता काहीतरी टाइमपास पाहिजे. कारण की आता तुम्ही काहीच करत नाही, तर काहीतरी तर करता. है ना? असा मठ्ठासारखा होऊन बसून राहते. आळशी माणूसही काहीतरी करते. नाही काही करत तर विचार तरी करते ॲटलीस्ट. काही काही लोकं नुसतं विचारच करतात. मेरे लाईफ में हम ऐसे वैसे कधी रे बा? जाऊ दे, तो प्रश्न आपला नाही. तर तो बसून विचार करून राहिला किंवा काहीतरी करून राहिला. मग तो काय करून राहिला, त्यानं बांबू घेतलाय आणि बांबूमधनं पाहते कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कोण काय काय करून राहिलं दुरून. आणि एक थॉट क्लिक झाला. थॉट क्लिक झाला. त्याला आपण इकडून तिकडचं पाहू शकतो. म्हणजे एखादी वस्तू इकडून तिकडे जाऊ शकते. एखादी वस्तू जर का इकडून तिकडे जाऊ शकते, तर पाणी पण तिकडून तिकडे जाऊ शकते ना रे बा. मग पाणी इकडून तिकडे जाऊ शकते. मग जर का आपण समजा वरून पाईप टाकत, 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 टाकत आणले, इथपर्यंत आणले, तर जमू शकते काम. थॉट. आपल्या डोक्यात असे थॉट येतात, की आता आपल्याला असं वाटतं, की आता आपण अभ्यास करावा. जमू शकते बा. पण आपण म्हणतो जाऊ द्यावं, नंतर करू. किती झाले? 10 ला 10 कमी आहेत. 10 वाजता करू. आहे की नाही? 10 मिनिटं जाऊ दे, फेकलं तिकडे पण का 10 मिनिटांनं करू. बरोबर 10 वर काढत आला ते आपण देतो सोडून अभ्यास. बरोबर आहे की नाही? आपण तो जाऊ देतो 10च्या पुढे मग म्हणतो वेळ निघून गेली, नंतर करू. बरोबर आहे का? त्याने चालू केलं. आणि हे सर्व लोकं झोपल्यानंतर तो रात्रीच्या कामं करून राहिला. आता जो माणूस कधीच कामं करत नव्हता, तो माणूस कामं करायला लागला. बरोबर आहे. हे सर्व लोकं झोपलेले, तो रात्रीच्या कामं करून राहिला. पाईपलाईन टाकायचे. बांबूत बांबू फिट कर हे कर बांबूत बांबू फिट कर हे कर, हे कर, ते कर, ते कर. 15-20 दिवस, 1 महिना गेला. ते काम कंप्लीट झालं. आहे ना. एका महिन्यानंतर जेव्हा ते काम कंप्लीट झालं, तेव्हा त्याच्या बापाने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पाठ आणला किंवा स्टुपिड इडियट नॉनसेन्स तू काहीच करत नाही. तो म्हणे शट अप. असं म्हटलं असेल त्यानं. हां, शट अप. बाप परेशान की झाला लोट पोट्ट आपल्या राता खाते. आपल्याला एक शब्द उलटून बोलत नाही. बिघडलं वाटतं लेकाचं. आता आपल्याला शट अप म्हणून राहिला. मग काय होते, की जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर राहायचं तर दुसरा थोडासा मागे यायचं लागते. तो म्हणते काय? फॉलो मी. बाप त्याच्या मागे मागे फॉलो करत. त्याच्या मागे मागे फॉलो करत. त्यानं नेलं. ना. आणि जी पाईपलाईन जिथून आली होती समजा त्यांच्या घरामध्ये, तिथपर्यंत आणलं आणि त्या पाईपलाईनचं झाकण उघडलं. तिथून पाणी. है ना. म्हणजे जे पाणी आणण्यासाठी आले टेकड्यावर जावं लागायचं. ते जायचं काम नाही. पाणी घरातच. बापानं पाणी पाहिलं. बाप बाप बाहेर लोकांना सांगायसाठी, की आमच्या घरात पाणी आलं म्हणून. है ना. लोकं माझ्यासारखे शेजारी लगेच बाटल्या घेऊन तयार. हां. अरे ऑपॉर्च्युनिटी दिसते ना, पाणी येऊन राहिलं भरून घ्या. नंतर भेटते, नाही भेटत. एकानं नेलं, दुसरं नेलं, तिसरं नेलं, चौथ्यानं नेलं. त्यानं झाकण लावून घेतलं. हां, म्हणे आता इथून पाणी पाहिजे असेल. हां, हां. पैसे नव्हते रे बा तेव्हा. हां, हां. तिथून जर तुम्हाला पाणी लागत असेल, तर तुम्ही जे काही शिकार पकडून आणसाल, त्याच्यातली 20% आमची. त्याच्यातले काही भाग आमचा. दोघेही बाप लेकं घरी बसून आराम करायचे आणि बाकीचे लोकं शिकार करायला जायचे. तो एक थॉट तुम्हारा लाइफ जो शायद चेंज कर सकता है। बराबर है ना? अगर तुम खुद के बारे में सोच लो कि नहीं तुमको यहाँ से आगे बढ़ना है, तुम सोच सकते हो, वो पूरा चांस तुम्हारे पास में है।